न्यूज हट, भारत की खबरें सच्चाई के साथ। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमचं दैवत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा वंदन करून आम्ही आजच्या या सभेची सुरुवात करीत आहोत। या सभेसाठी मंचकावर आमचे शिवसेनेचे उपनेते श्री दत्ता साळवी दत्ताजी दळवीसाहेब उपस्थित आहेत, माजी महापौर, त्याचबरोबर विभाग विभागाचे माजी विभाग प्रमुख आणि उपनेते श्री भाऊ कोरगावकर हे उपस्थित आहेत। तसंच आरपीआय गवाई गटाचे श्री आनंद खरात मुंबई अध्यक्ष हे देखील उपस्थित आहेत। थोड्याच वेळात इथे अनेक इतर मान्यवरही उपस्थित होणार आहेत। आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ प्रवीण मनीष मोरजकर यांचं सभास्थानी आगमन झालेलं आहे। आपण सर्वांनी त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। सभेची सुरुवात आपण घोषणा देऊन करायची आहे। अरे आवाज कुणाचा, आवाज कुणाचा? शिवसेना। अरे जिंदाबाद 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 जिंदाबाद। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा। अरे आपली निशाणी, आपली निशाणी सोन्याची खाण आहे। धारावीतल्या जनतेवर यांचं प्रेम नाहीये, धारावीतल्या बीकेसीला लागून असलेल्या जमिनीवर यांचं प्रेम आहे। म्हणून 600 एकरची धारावी रिडेव्हलप करण्याकरता धारावीची तर सगळी जमीन दिलीच, त्याच्या गटाराचा फेसाळ दिला, त्याच्या रस्त्याचा फेसाळ दिला। एवढं करून थांबले नाही, कुर्ल्याच्या मदर डेअरी मधली जमीन, घाटकोपरची जमीन, भांडूप मधली जमीन, मानखूर मधली जमीन, गोराई मधली जमीन, जी जमीन मोकळी आहे ती अडाणीच्या घशात घालायचं काम चाललेलं आहे। तेव्हा हे राज्य अडाणी अंबानीसाठी नसून महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आहे हे आपण सांगितलं पाहिजे। आणि म्हणून या सरकारी यंत्रणांवर भरोसा न ठेवता सूत्र जनतेने हातात घेतली पाहिजेत। आणि महाविकास आघाडीचे या विभागातले उमेदवार मोरजकर यांना प्रचंड मताने निवडून द्या। लक्षात ठेवा, मशालीची धग यांना जर काय केली तर यांना आपण तडीपार करू। जय भीम, लाल सलाम। धन्यवाद साहेब। तसंच आजच्या या सभेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे उपस्थित आहेत। जोरदार टाळ्या सचिन सावंत साहेब यांच्यासाठी। तसेच राजकारणासमोर जे ढीग आहे ते थोडंसं आपण रेखा करायचं। थोड्याच वेळात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदित्य साहेब यांचे इथे आगमन होणार आहे। यापुढे मी विनंती करतो समाजवादी पक्षाचे उत्तर मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष अरुण रशीद खान या साहेबांनी आपलं अरुण रशीद ये झोपड़ी, ये महल, ये हवेली सबका मुकद्दर जाएगा। अगर ये रिश्ता हिंदू मुसलमान सिख ईसाई का टूट जाएगा, दुआ करे कि रिश्ता रहे हमेशा कायम।
अगर ये रिश्ता टूटा तो हिंदुस्तान का मकसद टूट जाएगा। इंडिया अलायंस और महाविकास आघाड़ी की कैंडिडेट बहन परवीना पॅटर्न राबवून मुंबई सारख्या लोकांचे प्राण वाचवले की आम्हाला उद्धव साहेब मुख्यमंत्री हवेत. आपल्याला सगळ्यांनाही उद्धव साहेब मुख्यमंत्री हवेत ना. धन्यवाद. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत खूप. जरा कृपया स्टेजच्या डाव्या बाजूला जे कार्यकर्ते पदाधिकारी उभे आहेत त्यांनी रस्ता सोडून बाजूला उभे राहा प्लीज. सगळ्यांना विनंती आहे, रस्ता सोडून उभे राहा. मागच्या आठवड्यामध्ये आपल्या कुर्ला विभागात गद्दार गटाच्या मुख्यमंत्र्यांची सभा झाली. त्यांनी सांगितलं आणि छातीत ठोकपणे सांगितलं की कुर्ला विधानसभेसाठी मी 2000 करोड रुपये दिले. मग ते 2000 करोड रुपये गेले कुठे? 2000 करोडचा विकास तुम्हाला इथे दिसला का? 17 वर्ष विकास केला प्रमुखांनी त्यांनी महाराष्ट्राने भारताच्या संपूर्ण जगातल्या युवकांवरती मानवावरती राज्य केलं. मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबईचे पालकमंत्री म्हणून मुंबई वासियांच्या मानामध्ये विकास केलेला आहे. आणि जुन्या निवडणुकीमध्ये त्यांना 2 वेळा 10 पैकी निवडणुका जिंकल्या. विधानसभेच्या सर्व नागरिकांना विनंती करतो आदित्य साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचं. सचिन सावंत यांना विनंती करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचंय. मिलिंदांना गांधींना विनंती करतो की आपण हिंदू बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचंय. कविनाताई मोडस्कर यांच्या प्रचारामार्फत कुर्ला विधानसभेमध्ये ठरवण्यात येईल अशा सभेत आलेले सर्व शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे हार्दिक स्वागत. पुन्हा जय कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य साहेब यांचे स्वागत करायचे. बोलवंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना पक्षनेते संजयजी ठाकरे यांचा, शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचा ही ताकद पुण्याची पक्षाला करणार आहे. माहिती मला माहिती आहे तुम्ही प्रवीणताईंना आमदार बनवणार म्हणजे बनवणार आहात. पण जर आपल्याला हे पक्क करायचं असेल तर मला तुम्ही एक उत्तर द्यायचं आहे. 20 तारखेला इथे सगळ्या ज्या महिला बसल्या आहेत तुमची निशाणी कुठची? इथे सगळे जे पुरुष बसले आहेत तुमची निशाणी कुठची? जे तरुण वर्ग बसलाय महिला आणि पुरुष आपली निशाणी कुठची? जे वयस्क असतील आपली निशाणी कुठची? सगळे पक्षातले जे आले मुंबईकर म्हणून आपली निशाणी कुठची? 20 तारखेला परिवर्तनाची निशाणी कुठची? महाराष्ट्रात परिवर्तनाची निशाणी कुठची? उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला मतदान करायचं असेल तर निशाणी कुठची? गद्दाराला झाडायचं असेल तर निशाणी कुठची? महाराष्ट्राला पुढे द्यायचं असेल तर निशाणी कुठची? महाराष्ट्र द्वेषतेला घालायचं असेल तर निशाणी कुठची? 20 तारखेला निशाणी कुठची? 20 तारखेला निशाणी कुठची? 20 तारखेला निशाणी कुठची? मशाल 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 मशालीवर मतदान करा आणि महाराष्ट्रातला अंधार दूर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. एक विनंती आहे आमच्या उमेदवार आणि सर्व शाखामध्ये आपलं स्वागत करतो. सर्व शाखामध्ये तो प्रवीणाताई मोरजकर आणि यांचे सर्व सहप्रमुख विशाल दिले, विजय मांडले तसंच आदित्य साहेब जिल्हा मतदारसंघामधला जो आदित्य साहब ठाकरे साहब आपके लिए बहुत बड़ा दिल से बात किए और बहुत अच्छा रिस्पांस लगा. क्या बताओगे आप? यहाँ पे आपने देखा कितना बड़ा माहौल था, खुशी का माहौल था. जनता अभी परेशान हो गई है. जो भी राज्य सरकार है महंगाई से ग्रस्त है. जो भी हो रहा है वो गलत हो रहा है. जनता अच्छी तरह से जाती है. 23 नवंबर को
छा जाने वाला है, महाविकास आघाड़ी आ जाने वाला है, जनता बहुत खुश है और बस जनता का राज मॅडम मिलिंद रानडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मुंबईचा मी सेक्रेटरी आहे. इंडिया आघाडी म्हणून आत्ता विजय झाला पाहिजे महाविकास आघाडीचा, इंडिया आघाडीचा. याची आवश्यकता आहे, कारण हा देश एकत्र टिकणार का नाही टिकणार, या देशाचं संविधान राहणार का नाही राहणार, या देशातली लोकशाही राहणार का नाही राहणार, याचा हा मुद्दा आहे. मुंबई महाराष्ट्रात राहणार का नाही, मुंबई नुसती नाही, त्या मुंबईचं जे सामर्थ्य होतं ते सामर्थ्य टिकणार का नाही टिकणार, का मुंबई लाचार होऊन टिकणार, हा मुद्दा आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा जो पडला तो आपोआप नाही पडलेला आहे, त्याच्याबद्दल ह्यांना कोणतंही लागतं नाही आहे. शिवाजी महाराजांची प्रतिमा जी जनतेच्या मनात आहे ती त्यांना फक्त मतासाठी पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं तत्त्व हे कोणी पाळत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये स्वायत्त संस्था निर्माण केल्या की ज्यांची फंक्शनिंग वेगवेगळं असेल, पोलीस वेगळं असेल, नोकरशाही वेगळी असेल, ब्युरोक्रेसी आपलं न्यायव्यवस्था पालिका वेगळी असेल, ही सगळी वेगवेगळी व्यवस्था होती. तसंच इन्कम टॅक्स असेल, ईडी असेल, ह्या स्वायत्त संस्था आहेत, न्यायालय स्वायत्त संस्था आहेत, ह्या सगळ्या मोडीत काढलेल्या आहेत आणि सगळं आपल्या अधिपत्याखाली आपल्या मुठीत हा जो आहे हे बाबासाहेबांच्या विचाराला धरून नाही. पण बाबासाहेबांना लोक मानतात, त्यामुळे बाबासाहेबांचा पुतळा दिसला रे दिसला की साष्टांग नमस्कार घालतील, पण विचार खणून काढतील. तेव्हा बाबासाहेब हे त्यांच्या विचारातनं आपल्यात मुरलेले आहेत. तेव्हा तो विचार टिकवण्यासाठी आपल्याला महाराष्ट्रामधनं हे जे हम दो हमारे दो वालं सरकार आहे हे हाकलून काढण्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून इंडिया आघाडीला मत द्या हे सांगायला आम्ही इथे आलो. जय भीम, लाल सलाम. बंद